The two-third members of parliament of the belonging to the Aam Aadmi Party in Rajya Sabha exercise the provisions of the Constitution of India and merge ourselves with the BJP. हम बीजेपी में विलय करते हैं. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सत्ताकारण. आम आदमी पार्टी ज्याकडून खूप अपेक्षा लोकांना होत्या, अरविंद केजरीवाल यांनी जेव्हा आपलं राजकारण सुरू केलं तेव्हा प्रस्थापित पक्षांना एक समर्थ पर्याय म्हणून या पार्टीकडे बघितलं. परंतु सत्तेत आल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांचं अधःपतन दरवेळी होत गेलं ते सगळ्याच अर्थांनी. काल अखेर 7 खासदारांनी आम आदमी पार्टीची साथ सोडलेली आहे आणि ते भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल झालेले आहेत. केजरीवाल जे राजकारणाचं मॉडेल घेऊन आले होते ते सर्वसामान्य माणसाला स्वतःसाठी खूप चांगलं वाटलं आणि त्यामुळे केजरीवालांवर ज्या पद्धतीचा विश्वास दिल्लीच्या जनतेने दाखवला तो यापुढे राहील की नाही, पार्टीचं नेमकं काय होईल आणि पंजाबमध्ये जे अस्तित्व आहे तेही धोक्यात येईल का, या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत राजकीय विश्लेषक, पत्रकार आणि लेखक डॉक्टर उदयजी निरुडकर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. आपण सगळ्यांनीच आम आदमी पार्टी जेव्हा सत्तेत येत होती तेव्हा आपण अण्णा हजारेंना वारंवार भेटलो आहोत, या सगळ्या लोकांना भेटलो आहोत. मला आठवतं निरुडकर सर की आपण अण्णांच्या मुलाखती सगळ्यांनी राळेगणमध्ये जाऊन केलेल्या होत्या, सगळ्या संपादक त्यांच्याशी बोललेले होते. तेव्हाची मुवमेंट एक वेगळी होती. जेव्हा राजकीय पक्ष सुरू झाला तेव्हा अण्णांनी स्वतःला केजरीवालांपासून दूर केलं आणि म्हणजे समाजासाठी काम करायचं, राजकारणासाठी नाही, याबद्दल अण्णांमध्ये स्पष्टता होती. परंतु केजरीवालांनी ज्या पद्धतीचं राजकारण केलं आणि त्यांचं वारंवार अधःपतन होत गेलं त्याचा परिणिती अशी झालेली आहे की आता आम आदमी पार्टी बद्दल लोकांच्या मनामध्ये जी भावना होती ती तर कमी होत चाललीच आहे. जे त्यांचे साथीदार होते ते त्यांना सोडून जात आहेत आणि काल सगळ्यात मोठं झालेलं आहे की 7 लोक सोडून गेलेले. काय बघता तुम्ही या घटनेकडे, कसं बघता? सद्गुरू वामनराव पै यांचं एक उत्तम वाक्य आहे, ते म्हणजे तुझ्या जीवनाचा तू शिल्पकार. अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल कोणत्याही प्रकारची मला सहानुभूती वाटत नाही. याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे त्यांची आत्तापर्यंत जी वृत्ती आहे, अण्णांचे डोळ्यातले अश्रू मी पाहिलेले आहेत. अण्णांना याची पॉलिटिकल मुवमेंट जेव्हा सुरू झाली भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाची, मैं हूं अण्णाची, तेव्हा आपला कसा ब्युटिफुली वापर केजरीवाल यांनी करून घेतला आणि राजकीय पक्ष काढला ज्याला अण्णांचा विरोध होता. जरी असं वरवर दाखवलं गेलं की अण्णांच्या संमतीने हे सगळं आता आम्ही फारकत घेत आहोत आणि गोडीगुलाबीनी हा सगळा डिव्होर्स होतोय, तसं काही नव्हतं. अण्णांना असं कधीही वाटत नव्हतं की आपण राजकीय पक्ष काढावा, परत आपण एक फोर्स असावे आणि त्या फोर्सचा वापर सरकारवर दबाव आणण्यासाठी, त्यांचा एक जो लाडका विषय होता जनलोकपाल आणण्यासाठी. अर्थात जनलोकपाल आल्यामुळे या देशातला भ्रष्टाचार नष्ट होईल असं गोड स्वप्न मला तेव्हाही नव्हतं आणि आत्ताही नाही आहे. आणि दिल्लीमध्ये जनलोकपाल आलेलं आहे. दिल्लीमधला भ्रष्टाचार जर कमी झाला असेल असं कोण म्हणत असेल तर ते एक फार मोठं स्वप्न आहे. तर दुसरी गोष्ट अशी आहे की केजरीवाल यांची जी वृत्ती आहे ती अहमन्य वृत्ती, हुकुमशाही वृत्ती यापूर्वी वारंवार दिसून आलेली आहे. त्यांच्यातला अराजकतावादी, आंदोलनवादी किंवा आंदोलनजीवी हा शब्द जरी वापरला तरी तो चुकीचा असू नये, तो आम्हाला वारंवार दिसलेला आहे, तो काय आज दिसलेला नाही आहे. त्यामुळे जे काही अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीत घडलं ते त्यांच्याच एकूण विचारसरणीची, त्यांच्या कार्यपद्धतीची परिणती होती. अँड इंग्रजीमध्ये एक शब्द आहे, दिस वॉज कमिंग. हे होणारच होतं, ये तो होना ही वाला था, आज या कल हुआ. आता मला असं वाटतं की हा फुलस्टॉप नाही आहे प्रतिभाजी, हा कॉमा आहे. आणि यानंतर दुसरा टार्गेट जे समोर दिसतंय मला ते म्हणजे पंजाब.
पंजाबमध्ये आज 94 आमदार आहेत. आत्ताची अशी बातमी आहे माझी की 48 आमदार ऑलरेडी संपर्कात आहेत राघव चड्ढा यांच्या, ज्यांची स्वतःची क्रेडिबिलिटी किती आहे याविषयी माझ्या मनात शंका आहेच. परंतु तरी देखील राजकारणात सर्व काही क्षम्य असतं. जो जीता है वही सिकंदर होता है. आणि केजरीवाल यांनी स्वतः जी विजय रोवलेली होती, शाहीन बागेच्या वेळी ज्या भूमिका घेतलेल्या होत्या, अनेक वेळा त्यांच्या भूमिका खूप संशयास्पद होत्या, त्या सगळ्याची परिणती आज त्यांना भोगावी लागलेली आहे. हमाम में सभी नंगे होते हैं हा एक फार मोठा राजकारणातला हमाम आहे आणि त्यात आज केजरीवाल पूर्णपणे उघडे आणि एकटे पडलेले आहेत. सर, एक आणखी महत्वाचा मुद्दा असा आहे की केजरीवालांबद्दलच आपण बोलायचं झालं तर सगळ्यात महत्वाचं त्याच्या मागे म्हणजे केजरीवालांचं जी मुवमेंट होती जनलोकपालसाठी ती सुरू होण्याच्या मागे पडद्यामागची जी सूत्रधार होते ते काही दिल्लीतले पत्रकार आणि संपादक होते. खरं तर अण्णांची सगळी आंदोलनं किंवा उपोषणं ही राळेगण किंवा आळंदीमध्ये होत असत. परंतु दिल्लीतल्या लोकांनी त्यांना सल्ला दिला की जेव्हा अण्णा त्यांच्यासोबत जोडले जात आहे असं कळलं अण्णा मुवमेंट, कारण एक सात्विक चेहरा, लोकांना ज्याच्यावर विश्वास वाटेल असा चेहरा या सगळ्या मुवमेंटसाठी त्यांना हवा होता आणि तो सल्ला पत्रकारांनी दिलेला होता. त्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही आळंदीत नको, अण्णांना दिल्लीत आणा. आणि त्या राजकीय ठिकाणी दिल्लीमध्ये जे झालं ते आपण सगळ्यांनी बघितलं. त्यातून केजरीवालांचं नेतृत्व आणि त्यांच्या सोबत त्यावेळी असलेली जी फळी होती लोकांची, त्यामध्ये मग कुमार विश्वास असतील, शांतिभूषण, प्रशांत भूषण असतील, किरण बेदी असतील, आपले आधीचे आर्मी चीफ असतील, म्हणजे अशी असंख्य नावं आहेत की ज्यांना अण्णांचा चेहरा त्या चळवळीला मिळाल्यामुळे एक विश्वास वाटला. परंतु ही सगळी नावं जर आपण यादीतली बघितली तर ही एक एक करून फुटत गेली. मग त्यात योगेंद्र यादव सुद्धा असतील. सगळेजण एक 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 दूर होत गेले याच्यापासून. म्हणजे केजरीवाल हे पहिल्यापासून अतिशय डीप प्लॅनिंग करून आपल्याला काय करायचंय, म्हणजे एक मारुतीच्या छोट्या वॅगनार मधून मी फिरणार ते शीश महल, हा त्यांचा जो प्रवास होता हा या लोकांना भावला नाही. त्यांचा किंवा हुकुमशाही वृत्ती जी तुम्ही म्हणालात ती भावली नाही. आणि आता नेमकं काय होतंय? मला असं वाटतं निर्णयाचं विकेंद्रीकरण करावं लागतं. जो राजकीय पक्षाचा नेता असतो त्याच्याकडे एक चतुर संघटन कौशल्य असावं लागतं. या सगळ्याचा अभाव हा केजरीवाल यांच्याकडे होता. संघटन कौशल्य तर शून्य, अहमन्य स्वभाव, संशयी स्वभाव आणि आपल्यापेक्षा जरा कोणी पॉप्युलर होत चाललाय असं लक्षात आल्यानंतर क्षणार्धात त्याचे पंख कापण्याकरता केलेली धडपड, या सगळ्याचा परिणाम म्हणून आज ही गोष्ट घडलेली आहे. म्हणजे तुम्ही बघा, राघव चड्ढा यांना राज्यसभेच्या उपनेते पदावरून मागच्या आठवड्यातच हटवलं आणि तिथे कोणाला नेमलं तर अशोक मित्तल यांना नेमलं. आता हे अशोक मित्तल कोण, तर एक धनाढ्य व्यक्ती आहे. त्याविषयी आपण नंतर बोलू प्रश्न आला तर, की कोणाच्या जाण्यानं काय काय फायदे होणार आहेत. पण या अशोक मित्तल यांनी पण पक्ष सोडला आता. म्हणजे तुम्ही विचार करा की संदीप पाठक जे त्यांचे सर्वात विश्वासू होते, IITचे होते, ते एकत्र वाढलेले आहेत दोघं एक प्रकारे तसं पाहिलं तर. या सगळ्यांनी त्यांचा पक्ष सोडला. याच्यात कुठेतरी शाजिया इल्मीनी याच्या आधी सोडला. कुमार विश्वास यांच्याशी अनेकदा मी या विषयावर बोललोय. त्यांनी पण त्यांचे अनेक कारभाराचे वाभाडे काढलेले होते. मला असं वाटतं की केजरीवाल इज द ओनली रिस्पॉन्सिबल पर्सन. पहिले त्यांचं जे 49 दिवसाचं सरकार आलेलं होतं त्या सरकारला काँग्रेसचा पाठिंबा होता आणि दिल्लीच्या जनतेला खरोखरच बदल हवा होता, त्यांना काहीतरी चांगलं हवं होतं आणि ते भारतीय जनता पक्षामध्ये मिळायच्या ऐवजी त्यांना ते आपमध्ये आहे असं वाटलं. कारण त्यावेळेला स्वच्छ प्रतिमा, मैं अण्णा हूं, नॉन करप्ट मुवमेंट, अमुक तमुक, हे सगळं त्यांनी व्यवस्थितरित्या मार्केट केलं होतं. त्याला पत्रकारांनी इतकी अफलातून साथ दिलेली होती. मला आठवतंय मुंबईतले काही पत्रकार जेव्हा मी प्रश्न विचारायचो आप मुवमेंटवर तेव्हा आम्हाला वाईट टाकल्यासारखे वागवायचे हो. कारण त्यांचं म्हणणं होतं की आता या देशाचा तारणहार हा फक्त एकच आहे आणि मग त्यांना त्यात मिळालेलं मॅक्सेसे अवॉर्ड, ते मॅक्सेसे अवॉर्ड मिळाल्याविषयी तर आता माझ्या मनात धडकीच भरलेली आहे माहितीये. कारण
ते जे सगळे पत्रकार आणि राजकीय नेते आणि हे जे केजरीवाल वगैरे आहेत यांच्यावर आता मॅक्सिसचं करायचं काय असा एक प्रश्न आता पडलेला आहे. आपल्याच सरकारच्या विरोधात हा माणूस रस्त्यावर उतरला, रात्रभर रस्त्यावर झोपला. बरं. म्हणजे मला कळतच नाही व्हॉट काइंड ऑफ अनॉर्की यू आर वॉन्टिंग. खरं तर दुसऱ्यांदा पुन्हा त्यांना संधी दिली आणि त्यांचे तब्बल तुम्हाला सांगतो 63 उमेदवार निवडून आले 70 पैकी. आता 70 पैकी 63 आल्यानंतर त्यांनी काहीतरी चांगलं काम, चांगली पॉलिटिकल आयडिओलॉजी अपेक्षित होती, परंतु केवळ अँटी करप्शन हा एक मुद्दा आणि तो सुद्धा दिखावा. त्याच्या आडून काय चाललं होतं ते लिकर स्कॅम मध्ये पुढे आलेलं आहे. हायकोर्टामध्ये लिकर स्कॅम मध्ये त्यांची सुटका झाली असं वाटलं, त्याच्यानंतर काय थैथयाट केला मीडियानी. परंतु आता सुप्रीम कोर्टामध्ये त्यांना प्रश्न अडचणीचे विचारल्यानंतर डायरेक्ट थेट सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना तुम्ही बायस आहात, प्रेज्युडिस आहात असं म्हणतो. म्हणजे तुमच्या बाजूने निकाल दिला तर तो जज चांगला, तुमच्या विरोधात दिला तर तो वाईट. हम करे सो कायदा हे कुठून आलं? दुसरी गोष्ट म्हणजे कुठली पॉलिटिकल आयडिओलॉजी नाही. गांधीवादी समाजवाद असं काहीतरी एक स्वप्न घेऊन, स्वराज्य असं एक काहीतरी स्वप्न घेऊन आणि एक जिम्मेदार सरकार असं एक काहीतरी स्वप्न घेऊन माणसं गोळा केली. ज्या माणसांनी पक्षाकरता खस्ता काढल्या, लाठ्या काठ्या झेलल्या, जेलमध्ये गेले, त्यांना राज्यसभेवर पाठवायच्या ऐवजी मला सांगा हरभजन सिंग यांना पाठवून काय मिळवलं? अशोक मित्तल यांचं त्या पक्षातलं तसं पाहिलं तर कॉन्ट्रीब्युशन काय होतं? विक्रमजीत साहनी, राजेंद्र गुप्ता, किती नावं तुम्हाला मी सांगावी, जे आत्ता बाहेर पडलेले आहेत ना, त्यांचं तसं पक्षातलं कॉन्ट्रीब्युशन काही नव्हतं. त्यामुळे खरोखरच ज्यांनी त्याग केला त्या माणसाला असं वाटायला लागलं की माझा त्याग नेमका कशा करता होता. आणि त्यामुळे त्यांच्या एककल्ली कारभाराच्या विरोधामध्ये पक्षामध्ये पहिल्यापासून एक नाराजी होतीच आणि ती हळूहळू सगळे कार्यकर्ते सोडून गेल्यानंतर ते अस्तर निघून गेलं आणि पक्षाचं खरं रूप पुढे आलं. आतिशी प्रकरणामध्ये, स्वाती मालीवाल प्रकरणामध्ये किती तुम्हाला गोष्टी सांगाव्यात. आपल्या पक्षाच्या खासदाराला मारहाण करण्यापर्यंत तुमची गोष्ट जाते. आणि आता अगदी तुम्ही बरोबर आहे. म्हणतात आपण की हे सगळे भ्रष्ट आहेत, आता सगळं म्हणताय तुम्ही हे भ्रष्ट आहेत वगैरे, मग तुमच्याकडे असताना हे कोण शुद्ध होते का? मुद्दा एक महत्वाचा हा पण आहे की केजरीवालांच्या पार्टीला फंडिंग कुठून मिळतं आणि त्याचे मॅनेजर्स कोण, पैसा हा येतो कुठे, ठेवला कुठे जातो आणि काय याचं नेमकं होतं. कारण एक गोष्ट आहे की ज्या ज्या गोष्टी केजरीवालांनी पक्ष सुरू करताना सांगितल्या त्या प्रत्येक मुद्द्यावर त्यांनी शीर्षासन केलेलं आहे. अगदी 360 आपली भूमिका बदलून टाकली आहे. जेव्हा हे जनलोकपालसाठी लढत होते तेव्हा आरोप आल्यानंतर आधी राजीनामा द्या, तातडीने राजीनामा द्या आणि मग नंतर काय ते सिद्ध झाल्यावर मग बघू. परंतु स्वतः मात्र तुरुंगात राहून मुख्यमंत्रीपद कायम ठेवणारा हा माणूस. त्यानंतर मुलांची शपथ घेऊन ज्यांनी सांगितलं होतं की काँग्रेस बरोबर जाणार नाही, ती भूमिका बदलली. ज्या साधेपणाचा नेहमी हे टिमकी मिरवत होते तो साधेपणा सोडून शीश महल, त्याचे व्हिडिओ बाहेर आलेले आहेत, ते जर बघितले तर अक्षरशः अवाक व्हायला होतं की इतक्या प्रकारचं हे सगळं आलिशान बाथरूम, आलिशान किचन, एवढे एसी, म्हणजे सगळी विजेचं बिल त्याचं केवढं येऊ शकतं, अशी सगळी एक एक झुंबर किती महागडं आहे, हे सगळे शीर्षासनं जी त्यांनी केली आणि एक एक साथीदार तुटत गेला. याला कारण दुसरं पण असेल की हे सगळे कोणी धुतल्या तांदळासारखे असं म्हणणं म्हणजे फारच भाबडेपणाचं होईल. परंतु ह्यांना असं काय वाटलं की आपण केजरीवालांना सोडून द्यायला हवं. याचं कारण ज्या कारणाकरता ते आलेले होते ती कारणं त्यांना त्या पक्षामध्ये साध्य करता येत नव्हती, ही वस्तुस्थिती आहे. त्यांना असं वाटलं होतं की हे इतर राज्यांमध्ये जो काही त्यांनी शिरकाव केला, गोव्यामध्ये असेल, गुजरातमध्ये असेल, तुम्हाला सांगतो या पक्षाची जी राजकीय वाटचाल आहे ना ती इतकी भीषण आहे, म्हणजे दिल्ली आणि पंजाब सोडता या पक्षाला कुठेही यश मिळालेलं नाही आहे. आणि सर्वत्र यांनी आपले उमेदवार उभे केले. लोकसभेला तर त्यांनी मला वाटतं 434, माझा आकडा जर बरोबर असेल तर 434 उमेदवार उभे केले आणि त्या 434 पैकी फक्त एकाचं डिपॉझिट वाचलं, बाकी सगळ्यांचे डिपॉझिट सुद्धा गेली. गोव्यामध्ये त्यांनी तेच केलं, गुजरातमध्ये त्यांचे 5 MLA निवडून आले. सगळ्या ठिकाणी त्यांचा धुव्वा उडालेला आहे. त्यामुळे संपूर्ण आपचा जो एक्सपेरिमेंट आहे, जो दिल्ली पंजाब पुरता मर्यादित आहे आणि त्याला सुद्धा तिथली विशिष्ट राजकीय भूमी कारणीभूत आहे. त्याच्यानंतर संपूर्ण देशभर जाण्याची एवढी घाई झालेली होती आणि कुठल्याही प्रकारचा
राजकीय विचार नाही. मेघा पाटकर त्यांना सोडून गेल्या, अरुणा रॉय त्यांना सोडून गेल्या. किती लोक तुम्हाला मी सांगू हे का सोडून गेले? तर ज्या कारणाकरता तुम्ही पक्ष काढलेला होता, मग ते स्वराज असेल, गांधीवादी समाजवाद असेल, साधी राणी असेल, करप्शन असेल, या सगळ्या मुद्द्यावर तुम्ही बाजूला पडलात. माझ्याकडे योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी पक्ष सोडतानाच एक पत्र लिहिलं होतं. पत्र आज मुद्दाम मी काढून वाचलं. त्यातले सगळे मुद्दे जे आहेत ना ते आज खरे ठरतात पुन्हा एकदा. तेव्हाही ते खरेच होते आणि आता तर जास्त खरे ठरतात, आणि ते म्हणजे मनमानी कारभार आहे. दुसरी गोष्ट हुकुमशाही वृत्ती आहे. फेब्रुवारी 2015 11 वर्षापूर्वीचं पत्र आहे. कॉम्प्रोमाइजिंग द बेसिक प्रिन्सिपल्स ऑन विच वी स्टूड टुगेदर असे शब्द आहेत त्याच्यामध्ये. मग काय चुकलं त्यांचं? आज 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 म्हणणं तेच तर दिसतंय. आता म्हणायचं की या 7 नेत्यांपैकी एकालाही मास लिडरशिप नाही. मग मास लिडरशिप नव्हती, पक्षाला ते उपयुक्तच नव्हते, तर एकदा एखाद्याच्या बाबतीत चूक होऊ शकते, मी समजू शकतो. 7 जणांच्या बाबतीत कशी काय चूक होऊ शकते? आणि ते 7 जण आज तुम्हाला अनुपयुक्त ठरतात. ते गेल्यानं पक्षाला काही फरक पडणार नाहीये. मग जर पक्षाला फरक पडणार नव्हता तर मग तुम्ही त्यांना ही पदं एवढी मोठी का दिलीत हा प्रश्न निर्माण होतो. अहो लक्षात ठेवा, आजपासून 10 वर्षापूर्वी यांना दिल्लीच्या लोकांनी काय नाही दिलं? दिल्लीच्या अख्ख्या आतापर्यंतच्या राजकीय इतिहासातलं सर्वात जास्त मतदान, सर्वात जास्त जागा यांच्या पदरात पाडल्या, आणि ते म्हणजे 67 जागा 70 पैकी. त्याच्या आधीचं त्यांचं सरकार होतं 49 दिवस टिकलेलं, ते काँग्रेस बरोबर आलेलं होतं. तुम्हाला चांगल्या कारभाराची संधी होती, पण तुम्ही जन लोकपाल आणि आरोग्य आणि शिक्षण या व्यतिरिक्त काही केलं नाही. आज यमुना क्लिनिंगचा मोठा प्रोजेक्ट त्यांनी हातात घेऊन कम्प्लीट करायला होता. तुम्हाला 5 वर्षाची अख्खी एक टर्म मिळालेली होती. बट यू आर इन्व्हॉल्ड इन शाहीनबाग दंगल. तुमचे जे नगरसेवक होते, आमदार होते, त्यांना कशा करता अटक झाली मला सांगा? त्यांच्या गच्चीवर काय भगवद्गीतेची पुस्तकं सापडली का कोरोनाची पुस्तकं सापडली? तिथे पेट्रोल बॉम्ब सापडले. हे कोण होते? तुमचा त्याच्यातला सहभाग काय होता? तुम्ही त्याला वाचवायचा प्रयत्न काय केलात? ज्या काँग्रेसला तुम्ही प्राणपणानं विरोध करता त्यांच्याच मांडीला मांडी लावून तुम्ही इंडिया आघाडीत बसता आणि त्याचं समर्थन पुन्हा करायला तुम्हाला भाग पाडलं जातं. हा सगळा एक प्रकारे मला असं वाटतं हास्यास्पद प्रकार होता, आणि तो आज जनतेसमोर पूर्णपणे उघड झालेला आहे. 2017ला गोव्याला उभे होते, 39 पैकी 38 जागी यांचं डिपॉझिट केलेलं आहे. म्हणजे डिपॉझिट जाण्याच्या जर डिपॉझिट जाण्याची ऑलिम्पिकची स्पर्धा आपण ठेवली ना तर त्याची सर्व मेडल्स मला वाटतं आप पक्षाला आणि केजरीवाल यांना मिळतील. खरं तर गुजरातमध्ये त्यांना थर्ड फ्रंट उघडायची संधी होती. भाजप आणि काँग्रेसच्या व्यतिरिक्त त्यांचे 5 MLA आलेले होते. पण तुम्ही मला सांगा, या माणसांनी आतताईपणा करणे, वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उभे राहिले होते. कोणाला कुठूनही उभं राहायचा अधिकार आहे. 3,71,000 इतक्या दणक्याच्या मतांनी ते पडलेले आहेत. आणि तरी देखील यांनी आणि माफी मागायला तर पहिले पुढे असतात. असंच नितीन गडकरींच्या बद्दल काहीतरी बेताल विधानं केली. मला वाटतं अरुण जेटलींच्या बद्दल पण अशीच काही विधानं केली. आणि गडकरींच्या बद्दल पण केली, आणि त्याची सपशेल त्यांनी माफी मागितली. ते माफीचं पत्र पण आज आपल्याकडे आहे. हे सगळं तुम्ही काय म्हणजे राजकारणात तुम्ही कशा करता आलेला होतात? मग हा सगळा एक प्रयोग होता, तो प्रयोग पूर्णपणे फसलेला आहे. दुसऱ्या बाजूने असा विचार की स्वाती मालीवाल असो किंवा जे कुठले नेते असतील जे आम आदमी पार्टीमध्ये किंवा कुठल्याही पक्षामध्ये जे नाराज आहेत त्यांना बरोबर हेरून पुढे राजकारण करण्याचं एक काम भारतीय जनता पार्टीने, म्हणजे आपण महाराष्ट्रातले प्रयोग बघितले तर एकनाथ शिंदेचा एक प्रयोग किंवा अजितदादा पवार, आणि आता राघव चड्ढा हा जो चेहरा आहे, राघव चड्ढा यांची केजरीवाल सुटून आल्यानंतर सुद्धा जी भूमिका होती त्याबद्दल आक्षेप आम आदमी पार्टीकडनं नोंदवला गेला, ते दिसले नाही. पण हे जी सगळी नाराज नेते मंडळी आहेत त्यांना बरोबर भारतीय जनता पार्टी ऑपरेशन लोटस साठी वापरते, ही पण वस्तुस्थिती आहे. मग आता 7 खासदार आलेले आहेत आणि तुम्ही पंजाब बद्दल म्हणताय, कोणाच्या जाण्याने नेमका काय डेंट आम आदमी पार्टीला होणार आहे आणि भाजपाला कसा फायदा? संदीप पाठक यांचं जाणं खूप लागणार आहे याचं कारण दॅट्स अ रिअल ब्लो टू अरविंद केजरीवाल, कारण त्यांचे सर्वात सहकारी होते आणि पक्षामध्ये ज्याला एकडे निर्णायक भूमिका म्हणतात त्या निर्णायक भूमिकेची लीगल होल्ड ज्यांच्या हातामध्ये होता असे ते होते.
पण एक प्रश्न या सगळ्यात असा येतोय की ही जी सगळी माणसं आहेत, विशेषतः राघव छड्डा वगैरे सारखी माणसं, ही कितपत विश्वासार्ह आहेत मला सांगा. हाही एक प्रश्न राजकारणातला आज विचारला पाहिजे आणि भारतीय जनता पक्षाला कधी ना कधीतरी याचं उत्तर द्यावं लागेल. दोन प्रश्नांचं. एक त्यातला पहिला प्रश्न असा आहे की अशा प्रकारच्या मंडळींना पुढे घेऊन जर केवळ सत्ता काबीज करण्याकरता म्हणून आपण वापरणार असू तर कोर आयडिओलॉजीला डेव्हिएट व्हायचा धोका नाही आहे का, हा पहिला भाग. आणि दुसरा, मग वर्षानुवर्ष ज्यांनी सतरंजा घातल्या, लाट्याकाट्या खाल्ल्या, जेलमध्ये गेले, पिढ्यानपिढ्या ज्यांनी झीज सोसली आणि आत्तापर्यंत पक्ष वाढवला, त्यांच्या वंचनेचं काय नेमकं, मग त्यांच्या अभ्युदयाचं काय कधी, मग त्यांच्या आशा आकांक्षा अपेक्षांचं आपण काय करायचं, हा सगळा प्रश्न आहे. बीजेपी हॅड अ चान्स टू बी अ डिफरन्शिएटर, बट आर दे प्लेइंग विथ दॅट चान्स, असाही एक मला प्रश्न पडतोय. आणि उद्या जर पंजाबमधलं सरकार पाडण्याकरता किंवा काही इतर पुढच्या गोष्टी करता ह्यांचा उपयोग जो आहे तो संपला, तर मग टिश्यू पेपर इतकी तरी व्हॅल्यू आहे ना असणार आहे का भारतीय राजकारणामध्ये. हे सगळेच प्रश्न दुसरा एक प्रश्न आता हं. दोन आहेत. पण अरविंद केजरीवाल बद्दल अजिबात मला कोणत्याही प्रकारची सहानुभूती वगैरे मनात येत नाही, कारण ही डिझर्व्स दिस. अगदी बरोबर आहे. 2 गोष्टी म्हणजे उबाठाचा आपण जर विचार केला तर इथे महाराष्ट्रामधला त्यांचं सुद्धा जेव्हा त्यांनी भाजपाबरोबर सत्तेत आले, परंतु अ, खंजीर खुपसला आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर सरकार स्थापन केलं, तेव्हा त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटणं ही गोष्ट जशी बरोबर नाही. अरविंद केजरीवालांनी ज्या मुद्द्यांवर, ज्या तत्वांवर राजकारण सुरू केलं, ती मुळीच पुढे पाळली नाहीत. उलटं त्याबद्दलची अगदी उलटी भूमिका घेतली आणि संशयास्पद वाटावे असे अनेक आर्थिक व्यवहार किंवा परदेशी आणि काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, जे राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक ठरू शकतात, असे मुद्दे आहेत. तो आता चर्चेचा विषय नाही. तथापि भारतीय जनता पार्टीचा बाजूने आपण जर विचार केला सर, तर यामध्ये जे तुम्ही म्हणालात, की जे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहे, आता आम आदमी पार्टी सुद्धा त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतेय, की ज्यांनी त्यांना राजकीय संधी दिली आणि पुढे आणलं. आणि मग ह्यांना घेऊन खरंच हे वॉशिंग मशीनचं पॉलिटिक्स हे भारतीय जनता पार्टीला कुठे ना कुठेतरी थांबवावं लागणार आहे की नाही? मला असं वाटतं की तो विचार करायची वेळ आली की राजकारणामध्ये एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर अँड पॉलिटिक्स इज वॉर. परंतु या सगळ्यामुळे कोअर आयडिओलॉजीला धक्का पोहोचतोय का. अर्थात कोअर आयडिओलॉजी भाजप सोडू शकेल असं काही मला वाटत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते होऊ देणार नाही. परंतु सोडूही देणार नाही. ज्यांच्या इमेज ह्या अशा काय म्हणून डागाळलेल्या आहेत, अशा किती लोकांना आपण घेऊन संधी देणार आहोत आणि सत्ता मिळवण्याकरता वापर करणार आहोत, हे एकदा तपासून बघायची गरज निश्चित आलेली आहे. आम आदमी पार्टी पंजाबमध्ये काय भवितव्य बघता तुम्ही? तिथे ऑपरेशन लोटस होण्याची शक्यता वाटते का? आणि त्यानंतर पंजाबमध्ये येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्याचे कसे परिणाम दिसतील? फेब्रुवारी 2027 मध्ये पंजाबच्या निवडणुका आहेत आणि त्याचा एक मोठा सायकोलॉजिकल परिणाम आता सुरू झालेली आहे. आणि पंजाब आपमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आता घुसळण सुरू झालेली आहे की कौनसी राह जाऊ मैं, आणि भाजपच्या वाटेने आपण जायचं का, असा एक प्रश्न आता त्यांच्या मनामध्ये 100% सुरू झालेला आहे. आम आदमी पार्टीचं भवितव्य तुम्हाला आता दिल्लीमध्ये काय आहे त्याला जनतेने साफ उत्तर दिलेलं आहे मतपेटीतून. पंजाबमध्ये काय होईल ते पुढच्या वेळी सिद्ध होणार आहे. गोव्यासारख्या राज्यात सिद्ध झालेलं आहे. ते अन्य कुठे प्रयत्न करणं हे आता अ, अवघड दिसतंय आणि केजरीवालांची आत्ताची जी प्रतिमा आहे, ती बघता जनता त्यांना कुठे स्वीकारेल असं वाटत नाही. आम आदमी पार्टीचं भवितव्य तुम्हाला काय दिसतंय? एक छोटी-मोठी पार्टी म्हणून अस्तित्वात राहील, की त्यांना ते सुद्धा गुंडाळावं लागेल? अंधारमय आहे आणि त्यांचं राजकीय अस्तित्व आता कमी होत जाईल, क्षीण होत जाईल. कारण टीव्हीवरचा एक डिबेट करणारा चेहरा त्यांच्याकडनं गेला. पक्षाची पर्स किंवा खजिना सांभाळणारे जे होते ते पक्षातनं निघून गेले. तुमच्या नेत्यावर अहमन्यतेचे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. अजूनही तुमची कोर्टाकडनं बाइज्जत बरी सुटका झालेली नाहीये. सुप्रीम कोर्टामध्ये त्याविषयी ताशेरे ओढले गेलेले आहेत. हे सगळं पाहता त्या पक्षाचं भवितव्य हे ICU मधून बाहेर येण्याची काही परिस्थिती आता आहे असं काही मला वाटत नाही. तो एक डायलॉग होता अंग्रेज के जमाने के जेलर वाला, की आधे
इधर जाओ आधे उधर जाओ आधे मेरे पीछे आओ, मागे कोण राहणार आहे? मनीष सिसोदिया की आणखी कोणी बघता तुम्ही की जे काही झालं तरी मागे राहतीलच? मनीष संजय सिसोदिया सिंग, राहिले तर मनीष सिसोदिया राहिले तर मला आश्चर्य वाटेल, अशी परिस्थिती आत्ताची आहे. म्हणजे एकंदर आपण बघतोय की आम आदमी पार्टीचे हे 7 खासदार जे आहेत ते निघून गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीचं लोकसभेमधलं संख्याबळ म्हणून जे म्हणता येईल ते जरी वाढलं असलं तरी भाजपाला सुद्धा कुठे ना कुठेतरी विचार करायची गरज आहे. पंजाब मधली येऊ घातलेली निवडणूक पुढच्या वर्षीची, या दृष्टीने काय नेमकी पावलं येत्या आठवडाभरात उचलली जातील आणि पंजाबमध्ये सुद्धा आता काही सत्ता परिवर्तन होतं का हे बघण्यासारखं असणार आहे. आणि एकंदरच आम आदमी पार्टी जी आश्वासनं देऊन सत्तेत आलेली होती तिला राजकीय भवितव्य मुळीच दिसत नाही, ही आताची परिस्थिती आहे. बरं, यांच्या सोबत पुन्हा नव्याने काही लोक जोडले जातील अन्य पक्षातून, अशी परिस्थिती ही मुळीच दिसत नाही. सर, कन्क्लुडिंग कमेंट्स तुमच्याकडनं हवी आहे. मला असं वाटतं 7 खासदार, ये तो एक झाकी है, आगे आगे देखो सारी आप बाकी है. धन्यवाद. आपला काय सांगू, तुम्हाला काय वाटतं? आपमध्ये अनेक मित्र आहेत माझे, काय सांगू त्यांना. मी सांगेन आप तो ऐसे न थे. आप तो ऐसे न थे और आपका क्या होगा जनाबे अली, असं आपल्याला केजरीवालांना म्हणायची वेळ येणार आहे. तर काल 7 खासदार सोडून गेल्यानंतर आपमध्ये अजून प्रचंड मोठी घुसळण होणारी निश्चित आहे. आणखी काही भूकंप आपल्याला येत्या काही दिवसात राजकीय पाहायला मिळतील. त्याचे खास करून केंद्रस्थान जे आहे ते पंजाबमध्ये असणार आहे. ही सगळी जनतेच्या मनात एक अभूतपूर्व स्थान मिळवून सत्तेत आलेल्या पक्षाची जर शोकांतिका होणार असेल तर पर्याय देणाऱ्या सगळ्याच नेत्यांनी किंवा येऊ घातलेल्या नेत्यांनी विचार करण्याजोगी ही गोष्ट आहे. पण आम आदमी पार्टीने सगळ्यांचा भ्रमनिरास केलेला आहे आणि इतक्या लवकर तो झालेला आहे की लोकांना प्रस्थापित पक्ष बरे असं वाटण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे तुमची जी मतं असतील ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तूर्तास मी डॉक्टर उदय निरगुडकर सर यांच्या सोबत आपली रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद.